सर, विद्यार्थी दशेपासूनच हो. तुम्ही परिक्रमा संस्था सुरू केली आणि त्या माध्यमातून परिवर्तन परिक्रमा आणि त्या माध्यमातून तुम्ही स्टडी सर्कल सुरू केलं. हो. याला जोडूनच लिखाणही चालू केलं. या जगात देव आहे की नाही हा तुमचा अत्यंत गाजलेला त्यातलाच आहे लेख. त्यानंतर तुम्ही वैचारिक लेखनाबरोबर ललित लेखन सुद्धा केलं. 3 कादंबऱ्या तुमच्या प्रसिद्ध आहेत. या प्रवासाविषयी थोडक्यात सांगा. काय झालंय, एक तर बिनधास्तपणे लिहिणं हा स्वभाव. आणि मी तुम्हाला सांगितलं, मी शाळेत ॲडमिशन घेतलं तेच मुळी नाटकात काम करायला. नाटकं कुठली? नाटक आपण लिहायचं आणि ते करायचं. मी गाणी त्यावेळा आत्ताच्या माझ्या आवाजावर जाऊ नका, गाणी बरी म्हणत होतो. आणि ते शाळेत काय म्हणायचे ते, अरे तू चांगली गाणी म्हणतो पण तुझी किती घ्यायची एका पोराची? मग एक गाणं तुझं कुठलंही निवड आणि ते म्हण. ते म्हटलं. पुढं म्हणजे आता एकांकिका वगैरे पाहिजे ते करूया आपण. मग मी एक एकांकिका लगेच लिहिली आणि ते एकांकित गाणं घातलं. मुख्य इंटरेस्ट गाणं. एकांकित गाणं घातलं. आता रडू नको रे चिमण्या बाळा, हसण्यासाठी जन्म आपला, असं एक गाणं होतं. पुन्हा एक झालं काय, गेलो सासरवाडीला र गड्या, नटून थटून मर्दा नटून थटून, बघून जावयाचा थाट, सासू बसली लाजून, असं गाणं होतं. अशी वेगवेगळी गाणी. शेतकऱ्याचं राज्य उभं डोले शिवारी, अण्णाभाऊ तेव्हा टॉपला होते. आणि मोठेवरती राजा प्रधान जोडी खिलारी, हे होतं. अशी अनेक गाणं. भलरी दादा भलरी म्हणून एक होतं अण्णाभाऊचं गाणं. आणि मग ही सगळी गाणी आणि बाकी आमच्यासमोर काळूबळू हे आपले कोल्हापूरचे. मग त्यांचा तमाशा सगळा पहिल्यापासून अण्णाभाऊंच्या बरोबर असल्यामुळे सगळे तमाशेच हो, सगळे तमाशे बघायचे. त्यामुळं मी लिहित राहिलो. माझं अक्षर सुंदर होण्याचं अनेक कारणापैकी हे कारण आहे. मला एक 500 पेजेस वही मला दिली होती. मी 5वी-6वीला असेल, ती पूर्ण भरून टाकली होती. काय लिहिलं होतं कोणास ठाऊक, आता 5वीच्या पोरग्यानं काय लिहिणार, पण लिहून टाकली होती भरून. 8वीला गेलो. BK मुलांनी नावाचे एक सर होते, गावातले होते, साधा माणूस अगदी. ते म्हणते मला रोज एक पान लिहून दाखवायचं, तुझं अक्षर कसलं लिहा म्हणे. रोज एक पान मी त्यांना पत्र लिहायचं, तुम्ही मला लई त्रास देता, तुम्ही असं करता तसं करता वगैरे. ते वाचायचं सुद्धा नाही, ते फक्त लिहिलं एक पान, लिहिलं एक पान. आणि पुन्हा म्हणजे आता तुला आयुष्यभर लिहिलास तर तुझं अक्षर काय सुधारत नाही, म्हणजे असू दे काय करायचं कर. आता ही जी हे होते, मी कथा लिहायला लागलो. सुरुवातीला कथा लिहायला लागलो. याचना नावाची माझी कथा त्यावेळेला दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. आणि पुन्हा MAला गेल्यावर तिथं खूपच हे मिळालो, म्हणजे असं ज्याला काय म्हणतो ग्राउंड मिळणं म्हणतो आपण. ते सकाळ, पुढारी आणि समाज हे तिघही कथा दी म्हणायचे आणि मी कथा लिहायचो. मग ते हमाला झोपायला आम्ही एकत्रच ना हमालात. ते हमाल म्हणजे यार तू गोष्टी लिहितोयस म्हणून मला म्हणजे हो वाचून दाखवायचं म्हणजे आम्हाला नुसती गोष्ट. मग त्या समाजमध्ये जास्त गोष्टी आल्यात माझ्या, मग ते वाचून दाखवायचं त्यांना सगळ्यांना. असं करत 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 म्हणजे कथा आणि कविता. नुकताच उगवलाय कोंब हिरवा नाजूक रसरशीत, त्याला ठेचण्यासाठीच वखवकली नजर विखारी बटपटीत, अशा कविता. जीवन मी जगतोय, जीवन मी जगतोय, आता आठवत नाही पण पण ते म्हणते रफू करायला आले पुन्हा जीवन, आणि पुन्हा हे झालंय किंवा सर्टिफिकेटबद्दल म्हणजे नोकऱ्या मिळाल्या नाहीत ना पोरांना. म्हणजे थडीनं कागद ठेवलेत असे, पण ते हे होत नाहीत, काय उपयोग होत नाही वगैरे. अशा ते काव्यसंग्रह माझा प्रकाशित आहे आणि त्याला प्राईज मिळाले त्या काव्यसंग्रहाला. पहिलं पुस्तक माझं पहिलं भयनाळ. कथासंग्रह कादंबरी. ते कसं झालं, मी बेसिकली ललित लेखकच हो. आणि SS भोसलेंनी PhDला बसल्यावर पहिली अट टाकली, तू कथा लिहिलीस की मी तुला हाकलून देणार.
वैचारिक लेखन. हां, कादंबरी लिहिलीस की हाकलून देणार. प्रबंध होईपर्यंत काही लिहायचं नाही. मग आता चोरून ठेवायचं, एसएसला दाखवायचं नाही एवढंच, पण लिहायचंच की. मग काय झालं, कागद बिगद घेऊन आलो, रजिस्ट्रेशन झालं आणि सुट्टी होती आणि म्हणलं आता लिहायला बसूया. लिहायला बसलो, सलग 70 पानं एका रात्रीत लिहिली. माझी वहिनी नवीन आली होती, ती आपली चहा करून द्यायची आणि पुन्हा तळमळल्याला गेल्यावर थांबलं आणि तळमळून येताना म्हणलं अरे अजून राहिले की ते कसं काय करायचं. वरची 40 पानं येताना लिहिली, 110 पानं ते प्रत्यक्ष छापली, त्यावर ती 64 पानं झाली कादंबरी, ती बहिणाळ म्हणून. ती कादंबरी गाजली खूप. शंकर सारडांनी ती छापली होती. शंकर सारडा मला म्हणते तू पळवतोस फार रे, कादंबरी कशी असं सविस्तर पाहिजे वगैरे 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 म्हणले. नारायण सुर्वे, बाकीचे अनेक लोक, म्हणजे असे बाकी शिवाजी सावंत, त्यावेळेला सगळे मित्रमंडळी. हां, मग व्यवस्था तुम्हाला सांगितली. हां, बाकीचं सांगितलं. मग पुन्हा ते स्टडी सर्कल ज्यावेळेस सुरू झालं तासगावात आल्यावर, त्या स्टडी सर्कलमध्ये देव आहे काय चर्चा सुरू झाली. हां, आम्ही काय करत होतो, एक प्रमुख त्यावेळा असे राऊंड बसायचं, पाण्याची घागर आणि पाण्याच्या तांब्यात ठेवलेला भांडं आणि चहा द्यायचा शेवटी आणि विषय तिथं उत्स्फूर्तपणे घ्यायचा. आणि माझं लक्ष काय होतं, पोरं निर्व्यसनी झाली पाहिजेत आणि करंट विषयावर पोपट करून काय उपयोग आहे, करंट विषयावर त्यांना बोलता आलं पाहिजे, अशी ती बोलायची सगळी मुलं. मग त्यात हा विषय मला म्हणजे तुम्ही हे करा म्हणून मी तिथं त्यांना हे करायला नोट काढली. ते नामदेव माळी नेलन छापून टाकलं. त्याच काळात कांशीराम आमच्या ह्याच्यात आले, आपले नेते. आणि कांशीरामनी कांशीरामला हे करायचे हो, हा हे आहे ख्रिश्चन आहे, अमका आहे तमका आहे वगैरे वगैरे. त्या ह्याला मुलायम सिंगला तो मुल्ला यम आहे वगैरे असं. मग त्यावेळेला मी कांशीरामचं व्यवस्था परिवर्तनाचा नवा आवाज कांशीराम हे पुस्तक लिहिलं. ते त्या नामदेव माळीने नेलं, तो विद्यार्थी होता, आणि छापलं. ती दोन्ही पुस्तकं त्यांचं प्रकाशन कोल्हापुरातलं आपलं गांधी मैदान आहे की नाही, लाखभर लोक होते, तिथं केलं आणि तिथंच आवृत्ती संपली. लोकांनी भर 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 केलं, घेतली. मग इतक्या आवृत्ती निघाल्या. भारत पाटणकर आणि हा नरेंद्र दाभोळकर म्हणजे हे काय बरोबर नाही असलं लिहिणं. हां, आम्ही भांडायचं फार. मग ते हे श्राम लागू, मी आणि दाभोळकर स्टेजवर बोलायचं. मग लागू काय मला पहिल्यांदा म्हणते, अरे मी म्हणतोय देवाला रिटायर करा, म्हणजे आहे आता म्हातारा झाला, आहे आता म्हातारा झाला म्हणतो. तू म्हणतोय आहेस काय, म्हणजे तू माझ्या पुढचं पाऊल टाकलंस, तू पुढच्याच पिढीतला आहेस. ते त्याची स्टाईल होती बोलायची. आणि स्टेजवर आम्ही बोलल्यावर दाभोळकर एवढं तुटून पडायचं. धर्म आणि देव या विषयावर अनिश्चित चळवळीत चर्चा नाही वगैरे वगैरे वगैरे. मग आम्ही बोलायचो. तो इकडं दाभोळकर स्टेजवर आम्हाला विरोध करतोय आणि तिकडे 3 आवृत्त्या त्यानंच कपिल्या त्या पुस्तकाच्या. त्या आवृत्तीच्या आवृत्ती न्यायची अशी त्याच्या 10-12 आवृत्त्या निघाल्या असतील, किमान 1.5-2 लाख ते पुस्तक गेलं. मग अशी मी दुष्काळात करपलेलं ना मूळ, मग लिहायला बसलो कादंबरी. लिहायला बसल्यावर लक्षात आलं की शेतकऱ्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक कष्ट करणारा छोटा शेतकरी आणि एक जरा बडा शेतकरी. पण तो गुंता लवकर सुटे ना, शेवटी मग मी म्हणजे आपण आता कष्टकरी शेतकऱ्यावर लिहूया म्हणून पाणी नावाची कादंबरी आहे. ती औरंगाबादला छापली आणि ती चांगली चालली बरीचशी कादंबरी. ते पानसरेंचा एक मित्र होता, तो पानसरेंचं नाव घेऊन माझ्याकडे आला आणि नेऊन छापली. 2 आवृत्त्या कपल्या तरी मला पण त्याचं काहीच नाही माहीत नाही. आणि पुन्हा मग त्यानं माझा तो विद्यार्थी, मी म्हणलं तो कलेक्टर होता तिथं, अरे त्याला म्हणलं कल्याण तेवढं बघ रे, म्हटलं ते असं असं आहे. कलेक्टरचाच माणूस आला म्हणलं, ते घाबरलो. मी काय म्हणतो, तुम्हाला मानधन नको आहे, मला तुम्ही 100-200 प्रति द्यायच्या. आणि प्रति वाटायचं मी. मग ती कादंबरी आली, मग कळलं मला. मग खवळला अनिल मामाने आमचा. ते म्हणले का माझ्याकडे काय दिलं नाही, बाकीचं काय केलं. माझी बरीचशी पुस्तकं त्यानं छापली आहेत बरं का अनिलनं.
हां छापणीत पाठवलीत बाकीच केले. असं लेखन सुरू झालं. माझे आता 20-22 पुस्तकं चळवळीच्या पुस्तिका जास्त आहेत. म्हणजे ही प्रकाशित झालीत. प्रकाशित न झालेली 10-15 आहेत. ती प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. हां करायलाच पाहिजेत. हां बरोबर आहे असं. हां तुमच्या एकूण आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे अण्णाभाऊ साठे. हो. पहिल्यांदा अण्णाभाऊंच्या साहित्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम संशोधनाच्या पातळीवर तुम्ही केलं आणि अण्णाभाऊंना तुम्ही संशोधनाच्या माध्यमातून प्रकाशित आहात. पहिल्यांदा PhD अण्णाभाऊंच्यावर कोणी केली असेल तर ती तुम्ही. हा जो प्रवास आहे त्याला विद्यापीठ पातळीवरनं विरोध झाला, काय आहे ते? काय झालं खरं तर अण्णाभाऊ हा चांगला लेखक आहे, मोठा लेखक आहे, हे अनेकांना विशेषतः उच्चभ्रूंना कोणाला माहीत नव्हतं. तमाशातला माणूस एवढंच आहे. माझ्या शावत झाली की मी 56 ते 69 अण्णाभाऊंच्या बरोबर होतो. तेव्हा अण्णाभाऊ बारकाईनं माहीत होतं. आणि अण्णाभाऊंचं हे वैशिष्ट्य, त्याच्याकडे एक स्वच्छ पांढरी पिशवी असायची आणि पुस्तकाचं कुठल्याही पुस्तकाचं आवृत्ती आली ते 3 प्रती टाकून घेऊन यायचे अण्णाभाऊ. पहिली प्रत ते सूर्यकांत मांढरेला देणार, तो त्यांचा मित्र फकीरा. आणि ते कसं व्हायचं, कोल्हापुरात अण्णाभाऊ आले की सूर्यकांतच्या ताब्यात, मग ते मी आलोय हे तिथून नोंद करायची. दुसरी प्रत माधवराव बागलांना द्यायची. माधवराव बागलांना वडील मानायचे, ते नाना पाटलांना माधवराव बागलांना मानायचे अण्णाभाऊ. अण्णाभाऊ स्वभावानं फार सेन्सिटिव्ह होते बरं का, आणि लहान मुलासारखे होते. बाकीचं काय विचारलं, जाऊ दे रे ते कशाला बोलतोस, बाकी चल हे बोलूया, असं फिलॉसॉफिकल बोलायचे. आणि तिसरी प्रत मला आणून द्यायची. मी त्याला 4वी, 5वी, 7वीचा विद्यार्थी. अण्णाभाऊचं समग्र साहित्य मी 8वीपर्यंत वाचलं होतं सगळंच. आणि ट्रॅजेडी झाली 67ला आम्ही शेवटचं भेटलो नाना पाटलांच्या त्या ह्याच्यात. त्या अण्णाभाऊंचं पोट असं कळशीगत झालं होतं. मग त्या पोटातनं पाणी काढलं, बाय ते सारखे आजारी पडायचे. एक तर बालपणी हे झालेलं कुपोषण. अण्णाभाऊ हे अतिशय चपळ होते, अतिशय चपळ होते. नेमबाजी फार सुंदर होती, आवाज खणखणीत आणि ऐकला पाहिजे प्रतिसाद. ती मैना आहे ना, ती मैना बसवताना मी बघितलं होतं. आणि मी परवा काशेगावला गेलो त्यावेळा धनाजी भयंकर चिडला माझ्यावर. स्टेजवर मला रडूच यायला लागलं, कारण तेच आठवायला लागलो अण्णाभाऊंचं सगळं. आणि ते म्हणे स्टेजवर कशाला बसलाय, पण रडायचं आहे तर. धनाजी स्टाईल माहीत आहे तुम्हाला. मग मी म्हणतो बा मी काय ठरवून रडलोय का. मग ते हे शीतल म्हणत होती गाणं. आणि अण्णाभाऊ कसं होतं म्हणजे इतका नितळ माणूस होता, इतका सच्चा होता, इतका लढाऊ होता, इतका पोलिसांचा मार खाल्ला होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिलं वॉरंट अण्णाभाऊंच्यावर निघाले. हे पहिली दिवाळी म्हणून त्यांची कथा आहे, त्यांच्यावर वॉरंट निघालं अण्णाभाऊंच्यावर. मग अण्णाभाऊ स्वातंत्र्य सैनिक होते. म्हणजे ते ह्याचे नाना पाटलांच्या चळवळीत होते प्रतिसरकारच्या. आणि ते एक्सपर्ट हो, झाडावर कसं चढायचं, पुन्हा ते भिंती पाठीने भिंत चढायचं. ती सगळ्या बंदुका काढल्या ना बड्या लोकांच्या, ते अण्णाभाऊन जाऊन आतनं कडी काढायची आणि ह्याने जाऊन बंदूक हिसकवायची. म्हणजे या स्टाईलमध्ये हे केलं. पण काय झालं, अस्पृश्यता आडवी आली. भूमिगत अवस्थेत पोलीस मागे लागल्यावर शिराळा पेठेत एकदा अण्णाभाऊनं आत घेतलं नाही त्याने, सगळे आत जाऊन बसले. त्यातल्या एकाच्या सासरवाडीचं घर होतं, मळ्यातलं मोठं वाडा होता, आणि त्याने आतून दार लावून घेतलं. आणि अण्णाभाऊ मग पोलिसांना सापडले नाहीत, पण नाना पाटलांना कळली कथा. नाना पाटील म्हणते बापू जीडी बापूंना बघ रे यांच्याकडे म्हणले. त्यांना समोर आणून फोडून काढलं. इथं जाती आठवायला लागले तुम्हाला. हां आता नाही काय हे जात घेऊन आलाय वगैरे वगैरे वगैरे. पण अण्णाभाऊ मुंबईला गेले. ते मुंबईतच जास्त होते, मुंबईत लागले काम करायला. मग तो हा आला गिल्बर्ट नावाचा DSP. अच्युतराव पटवर्धनांनी निरोप दिला, आता सातारा जिल्ह्यात कुणीही कार्यकर्त्यांना राहायचं नाही, बाहेर पडा, तो गोळ्या घालून मारणार आहे आणि तो बेकार आहे गिल्बर्ट.
गिल्बर्ट हा 117 देशातलं जे ब्रिटिशांचं राज्य आहे त्या राज्यातला सर्वात खूप काळ DSP होता. आणि मग तो आला इकडं. मग इंदुताईसह सगळी गेली तिकडं मुंबईला. मग तिथं हे अण्णाभाऊ त्यांना इकडे नेऊन सोडणे, तिकडे नेऊन सोडणे, कोण आजारी आहे त्याला हे करणे, कोणाला गोळी लागलेली त्याला दुरुस्त करणे वगैरे वगैरे वगैरे. आणि सातारा जिल्हा कामगार संघटना तिथं काढली त्यांनी. आणि ती भयंकर संघटना जोरात चालली. मोहिते अण्णा म्हणून होते रयतचे उपाध्यक्ष, ते त्याचे हे होते. आणि बाप्पा जे सुभाष पाटलांचे वडील ते अध्यक्ष होते. आणि मग तिथे वेगळंच वातावरण तयार केलं त्यांनी. आणि सगळ्या भारतात कुठला सातारा जिल्हा कुठलं काय सगळ्या भारतातले कामगार त्यात आले सगळे बाकीचे झाले. मग त्या ह्याच्यातनं अण्णाभाऊ कसं आहे, अण्णाभाऊचं पहिलं गाणं मला गाणं नाही सापडलं, ते 1930चं आहे. 10 वर्षाचं पोरगं. अहो इतकं सुंदर काम करणार तमाशात. आणि ते गाजलं फार. ते कर्मवीर अण्णांकडलं एक मांगाच पोरगा आणि लई चांगला आहे. कर्मवीर अण्णा बिनपायात नव्हतंच त्यांच्या घरी, चालत गेले वाटेगावला. आणि आदल्या दिवशी ही सगळी पोटाची पाठी मला निघून येते मुंबईला चालत. आणि मग तिथं वाटेगावात म्हणजे कुठं गेले, ते पोटामाग गेले म्हणते. कुठं? 10 दिशा. ती एक म्हातारी उत्तर द्यायला लागली. मग नाही दादानं तिथंच शेजारीच कालिये म्हणून गाव आहे, तिथं रयतची स्थापना झाली 19 साली. मग अण्णा येऊन राहिले. 37 साली इलेक्शनमध्ये आत्माराम पाटलांना उभा केलं. आणि कर्मवीर भाऊराव पाटील आणि नाना पाटील यांच्या सभा प्रचाराच्या, त्या सभेत पुढं गाणी म्हणायला अण्णाभाऊ. आणि आवाज ऐकला म्हणजे एकमेकाला अण्णा म्हणायचे ते. नागनाथ अण्णा, पुन्हा कर्मवीर अण्णा, नाना पाटील अण्णा. मग आम्ही थोरला अण्णा, बारका अण्णा, ते कन्नडवाली म्हणायचे दोड अण्णा कसला, आणि की हे असं सण अण्णा काहीतरी असं असते ते. मग ते म्हणजे अरे अण्णा हे पोरगं कुठलं आहे रे म्हणते. हे वाटेगावचं आहे पोरगं, मांगाचं लय भारी आहे, मुंबई PTU द्या त्यानं वगैरे वगैरे सांगितलं. आले का म्हणते ते वाटेगावचं एक पोरगं आणि मी बी गेलो होतो म्हणते अण्णा. आणि मग कार्यक्रम झाल्यावर जेवायला बसले. आणि कर्मवीरांना ही गोष्ट सांगितली, एक मांगाचं पोरगं चांगलं होतं, कुठं आहे कोणास ठाऊक आता वगैरे वगैरे. हे खाली मान घालून रडत होता त्या ताटावर. आणि बऱ्याच वेळानं म्हणता अरे का तुला काय झालं, खायला काय झालं तुला म्हणते, खा की लवकर. मग वर बघितला, डोळे पुसले, अण्णा ते पोरगं मीच म्हणला कर्मवीर अण्णाला. कर्मवीर अण्णा म्हणले का रयतला हेडमास्तर मिळाला असता आम्हाला. तू काय, त्यांचा म्हणजे जगातला मोठा माणूस म्हणजे रयतचं हेडमास्तर. आणि मग म्हणजे शिकलास का? नाही म्हणला. गेलास वायाला का म्हणते. ते कर्मवीर अण्णा असे ह्यानं बोलायचे फार, हे शिवी द्यायचे बोलायचे, त्यांची स्टाईल होती. मग म्हणता अण्णा लई वाईट वाटून घेऊ नकोस, तुला शिकून धावतो म्हणला. शिकून आता काय धावतोस का, जा म्हणले करता काम वगैरे. पहिली कादंबरी लिहिली आणि ती प्रकाशित झाल्यावर वारणेच्या खोऱ्यात पहिली कादंबरी. ती प्रकाशित झाल्यावर हेकडं अण्णांना भेटायला आलं ती घेऊन कादंबरी. तर अण्णा कधीच नसायचे, ते सारखं सत्यशोध चळवळीचे कार्यक्रम करत फिरायचे. मग 51 साल आहे बरं का. आणि मग तिथं पांडुरंग काय वाचूच नाव, पांडुरंग ते कर्मवीर अण्णाचे आपले PA होते, ते दलित तरुण होता तो. तो कर्मवीर अण्णांच्या शेवटच्या काळातला 4859 तो कर्मवीर अण्णांचा PA होता. PA म्हणजे सगळं करणार. मग त्याला ते पुढं प्राध्यापक झाले. त्याच्याकडे देते ते पुस्तक अण्णाभाऊनी. आणि त्यानं वाचून दाखवलं. आणि मग कर्मवीर अण्णा डोळ्यात पाणी आणून म्हणले याला काय एवढं चांगलं पोरगं आहे, हे जर शिकायला राहिलं असतं तर काय झालं असतं म्हणले. आणि मग अण्णाभाऊंचं लेखन सुरू झालं तिथनं. चित्रा, फकीरा 3 नंबर आहे. पुढं चंदन, वैजंता, सगळ्या कादंबरी ओळच लागली, सगळ्या कादंबऱ्यांची ओळच लागली, साहित्य सगळं. बरं, अण्णाभाऊंचं हे सगळं साहित्य तुम्ही वाचलेलं आहे. अण्णाभाऊंचा प्रत्यक्ष सहवास तुम्हाला लाभला. हो. अण्णाभाऊंचं साहित्य हे संशोधनाच्या पातळीवर येऊ शकतं ही जाणीव तुम्हाला कधी झाली? नाही, कसं झालं, आमचं कसं होतं 11वी पास झाल्यावर 12वीला जायचं.
काय बाकी काही कळतच नव्हतं. तसं MA झाल्यावर PhDला बसायचं, सुरू केलं PhD. मग SS भोसले हे अण्णाभाऊंचे मित्र, डॉक्टर SS भोसले. हो हो हे भयंकर असा तयारीचा माणूस हो होता. हो आणि फकीराला प्रस्तावना खांडेकरांची त्यानं मिळवलेली आहे, SS भोसलेने. मग मी PhD म्हणल्यावर आप्पासाहेब पवार म्हणले का अजून नाळ वाढली नाही म्हणजे PhD करतोस म्हणजे. नाही करायचं लगेच म्हणजे. त्या काळात कसं होतं, हे 4 वर्ष शिकवल्याशिवाय नाही PhDत बसायचं. आणि ती बरीचशी बसायची पासच व्हायची नाहीत, जायचे तशीच. मग मी म्हटलं नाही बसायचं आहे आम्हाला म्हणलं. मग म्हणजे बसा काय बिघडते. आप्पासाहेब पवार म्हणले मी लंडनला PhD करून आलो आहे, तुम्ही बघा. तर म्हटलं अहो गाईड कुठं आहेत म्हणलं आपल्याकडं. आता मी काय करू म्हणते, गाईड जन्माला घालू. मग आप्पासाहेब पवार आमचे फार जवळ संबंध होते. तर म्हटलं नाही म्हटलं हे करायचं काय म्हटलं गाईड व्हायला पाहिजेत ना. मग ते SS भोसले आम्हाला मार्गदर्शक हो. ते म्हणजे ह्यांना यादी दिली, ह्यांना करा गाईड म्हणावं. आप्पासाहेब पवार म्हणते फिशी नेव्हर स्पीक्स ओरली. त्यांनी म्हणू देत ना मला करा गाईड, मी करतो म्हणते. कागदपत्र सगळं पाहिजे. मग सूर्यकांत खांडेकर, SS भोसले, ल.रा. नशिराबादकर, आमचा तो कवठेकर, पुन्हा कवठेकर नव्हता त्या यादीत म्हणजे कारण तो PhD नव्हता. पुन्हा जके रानडे विलिंग्डनचे, असे आणखीन हे ना सोलापूरचे आपले ते गोमा नंतर झाले. ते हे काय होते ना एक फार चांगलं बोलायचे बघा सोलापूरचे. नाही बेनूर त्यात नव्हता, बेनूर अलीकडचा आणि तो त्यात नव्हता. आणि ते वाईचा एक होता. या सगळ्यांना अर्ज करायला होते आम्ही आणि ते सगळे गाईड झाले. मग गाईड झाल्यावर ते सगळे म्हणाले आता तू आमच्याकडे यायचं दुःखासंत म्हणजे तू माझ्याकडं. SS भोसला म्हटलं पाय मोडतो तुझा म्हणला, कुठं जातोस म्हटलं. बरं म्हटलं. मग झालं. मग आता हे करायचं. मला म्हणते SS भोसले विषय काढ, वेगवेगळे विषय काढ. मग आमचा शिवाजी लय आवडतो, साहित्यातला शिवाजी. मग ती 5 पोरं घ्यायची ना. मग अच्युत माने, मी, पुन्हा तो आमचा शंकर कदम, पुन्हा लुबद्या आपटे, आणखीन एक होतो कोणतरी. आणि मग म्हणजे बाबू विषय काढ. मी आपला बोलणार हो ते विषयच व्हायचे. मग मराठी कथा एक विषय, पुन्हा साहित्यातला शिवाजी. आता मी मांडतोय, तो शंकर म्हणला मी करणार, मी हे करणार. मग त्याला दिला शिवाजी. मराठी कथा म्हणल्यावर हे म्हणला अच्युत म्हणला मी करणार. मी म्हणलेलं काय मी कथाकार आहे, मला करू दे ना. नाही तुझं वर्णन लेखा तुला कसं करता येईल, मी करतो म्हणला. अच्युत मानेने ते घेतलं. मग महात्मा फुले आपले आवडते. महात्मा फुले काढल्यावर SS भोसले म्हणजे लुब्धा तू महात्मा फुले करायचं. ते आपटे, ते आनंद थिएटर आहे ना त्याच्या मालकाची पोरगी. पुन्हा मला म्हणले तर तू अण्णाभाऊंच्यावर कर. अण्णाभाऊ आपलाच आहे म्हणलं, ते काय चांगलंच आहे, काय वाईट नाही. वाईटचा नाही मुद्दा म्हणजे तूच करायचं ते. मग SS भोसलेला क्रेडिट आहे बरं का ते. म्हणजे मला काय झालं होतं, अण्णाभाऊ आमच्या घरातला हो असं डोक्यात हो. नारायण सुर्वे घरातलेच, बाबूराव बागुल घरातलेच. म्हणजे हे असं काहीच सुचत नव्हतं हे बाकीचं. मग मी विद्यापीठाला अर्ज केला. BUTR असते ना आपली. मग BUTR पुढे अर्ज केल्यावर सगळी लागली बघायला अण्णाभाऊसाठी. मग माझ्यावर लई प्रेम सगळ्यांचं. म्हणजे काय बेडा आहेस, कुठं तर छान विषय घे, ते छंदशास्त्र वगैरे असं. आणि अण्णाभाऊसाठी काय रे त्यानं काय दिलं आहे. मग मी पहिली 50 पानं दिली होती, मग पुन्हा दुसरी 50 दिली. म्हटलं अण्णाभाऊसाठी काय लिहिले तुम्हाला माहिती आहे का. माहिती नसताना कसं बोलताय म्हटलं. आता तो काय तमाशातला माणूस वगैरे असेच बोलला. मग शेवटी अच्युत माने आम्ही विद्यापीठात डांबरट म्हणूनच प्रसिद्ध हो. मी म्हणतो हे बघा शेवटी म्हणलं माळावर मुंबला पाटलाच परवानगी लागत नाही. तुम्हाला द्यायचं असलं द्या, नसेल मी पुस्तक लिहितो आणि येतो. मग ते असं इकडं तिकडं करत बरं म्हणले द्या. ते PG पाटील कुलगुरू म्हणून आले ना, ते MA त्यावेळा आम्ही MAला शिकवायला इंटरव्ह्यू घ्यायचा. मी गेल्याबरोबर PG पाटील म्हणजे विचित्रच प्राणी हो.
ती म्हणजे टाळ्या वाजवत म्हणते ती बॉडी बसली बरं का तपासायला. बघा हे पोरगे येते बघा, आता हे पोरगे येते बघा. मी आलो बसलो. हे पोरगे एम.ए.ला आहे का एम.ए. शिकवणार आहे बघ सांगा बरं. मी लई लहान वाटायचो. आमच्या प्राचार्याने मला सक्ती केली होती टाय आणि कोट घालायचाच. एलबीएसमध्ये मी गेल्यावर मी शिकवायला लागले बरं का वर्गात. एक पोरगं म्हणलं लका ते सासनूर आलं, हिटलर म्हणायचं त्याला. ते सासनूर आलं पळ पळ. त्यांना वाटलं ते वरच्या वर्गातलं पोरगा आहे. म्हणजे अशी माझी अवस्था होती सगळी संपूर्ण. मग म्हणते बरं आता देऊया परवानगी, पण टायटल बदल म्हणते. म्हणलं का? तर म्हणलं अण्णाभाऊ साठे समाज विचार आणि साहित्य विवेचन. तर समाज विचाराचा आणि साहित्याचा काय संबंध? म्हणजे समाज विचार झाल्याचं साहित्य कसं कळत? मी म्हणलं मग आता बदलायचंच नाही. बदलायचं का नाही? नाही म्हणलं मी बदलणार नाही. कंटाळून शेवटी त्यांनी जाऊ दे मरू दे म्हणते तिकडं, ह्याला काय करायचं करू दे. पण 74ला माझं रजिस्ट्रेशन झालं. हां पूर्ण कधी केलं? 85ला. 85 एप्रिल. म्हणजे खरं तर माझं 77लाच पूर्ण झालं होतं. पण त्या माझ्या गाईडलाच काढून टाकलं. एस भोसलेला हे केलं, ते औरंगाबादला गेले. मग आता विद्यार्थी इकडं गाईड तिकडं असं चालतं का? मग जगात सगळीकडे चालतं इथं का चालत नाही? आम्ही राष्ट्रपतींना राज्यपालांना हे शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो. हां म्हणून ह्याचा गाईड काय म्हणलं तर त्यांनी लगेच हे केलं, चालतं म्हणले बाकीचं होतं. मग हे औरंगाबादमध्ये केशव मेश्राम प्रबंध तपासायला मुंबई विद्यापीठात, भालचंद्र फडके पुणे विद्यापीठात, असे चौघांचे हे होऊन शेवटी तो मान्य झाला प्रबंध. प्रबंध पूर्ण झाल्यावर किंवा प्रबंधचं लेखन असताना अण्णाभाऊंना ही गोष्ट माहीत होती का? त्यांना कसं माहीत असणार? अण्णाभाऊ वारले ना 69ला. अण्णाभाऊ वारले त्यावेळेला आम्ही मी आणि जंगले गुरुजी आम्ही अण्णाभाऊंच्यावर भाषण करायला. मग ते अप्पासाहेब पवारांनी सिनेट हॉलमध्ये नेलं. म्हणजे बरं बोल बरं कोण आहे अण्णाभाऊ काय? मग एस भोसले आमच्या पाठीवर होता पूर्ण. मग मी भाषण केलं. अरे म्हणलं काय असं आहे वे बरं म्हणजे. मग त्यांनी पत्र दिलं सगळ्या कॉलेजला, हे दोघं येतील. ते जंगले गुरुजी फार सुंदर बोलायचं, मराठी शाळेचा मास्तर होतो, बोलायचं जोरात असं. आणि ते अण्णाभाऊ ते मित्र हो असे, त्यामुळे ते पाठच होतं त्यांना सगळं. मग आम्ही दोघं सायकलीवरनं फिरलो. तेव्हा 64 कॉलेजेस होती, सगळीकडे गेलो. बरं ते मानधन मागायचं असते माहीतच नाही, द्यायचं असतं त्यांना माहीत नाही. ते काही भानगडच नसायची. पण फिरलो. त्यात पुन्हा असं होत होतो तो विषय माझ्या डोक्यात गच्च बसला ना. आणि एकलव्य अण्णाभाऊ गेला असं त्या फारच होतं ते, जसं हवा होती. तेव्हा काय झालं, लगेच आत्रे गेले, अमरशेख अपघातात गेले. तेव्हा ते एक पर्वच संपलं बाकीलं. हां आणि मला काय झालं, लहानपणीच आत्रे आमच्याकडे नेहमी यायचे हो. त्यामुळं त्यांचा खूप जवळून आत्र्यांचा वगैरे संबंध आला. आणि मराठा जे होतं ना ते संयुक्त महाराष्ट्र समिती चळवळीत डिक्शनरीच होती हो मराठा म्हणजे बाकीचं. हां त्यामुळं होत गेलं ते. पण अण्णाभाऊंचं साहित्य संपूर्ण महाराष्ट्राला त्याची जाणीव करून देणारे पहिले तुम्हीच आहात. हे मात्र आता काळात सत्य आहे ते काही नाकारता येत नाही. एकीकडे आंदोलन उभारली, चळवळीत तुमचा सहभाग असायचा, प्राध्यापकांच्या न्याय हक्कासाठी सुद्धा तुम्ही आंदोलन उभा केली सुटाच्या माध्यमातून. सुटामध्ये सुद्धा जी स्थापना सुद्धा हा जो सुटांमधला जो संघर्ष आहे तो काय होता? नाही काय झालं, सुटा आणि ह्याला जोडूनच म्हणजे सुटा स्थापन केली, त्याच्यामध्ये सक्रिय, पण तिथंही मतभेद नाही काय झालं, सुटा खरं तर 66 पासून तिचा आवाज चालला होता. पण अप्पासाहेब पवार इतके स्ट्रॉंग होते की कोण उघड बोलत नव्हतं. मग ती काय करायची, कुठंतर सहलीला जायचं, तिथं जेवण सहभोजन वगैरे एवढ्यापर्यंतच होती सुटा. आणि बंगालचा एक प्राध्यापक होता सायन्सला विद्यापीठात, त्यानं त्याला चांगला आकार दिला होता. झालं कसं, संभाजी जाधव हे इंग्लिशचे प्राध्यापक, ते वारणेला होते आणि पुन्हा कोल्हापुरात आले कॉमर्स कॉलेजला. आणि संभाजी जाधव माझ्याबरोबर MA ला बसले मराठीला. आणि मग आम्ही मित्र झालो. त्यांचं घर फार चांगलं होतं त्या ह्याच्यात साईस एक्सटेन्शन
आणि बंगला होता आणि पुस्तकं भरपूर वगैरे वगैरे. आम्ही मित्रच झालो. 73ला मी नोकरीला लागलो लगेच. आणि संभाजीरावनं काढून टाकलं, आबासाहेब शिंदेने काढून टाकलं, सगळ्यांनी काढून टाकलं. मग 2 वर्ष त्यांच्यासाठी झगडलो आम्ही, त्यांना घ्यायला परत. आणि मग खऱ्या अर्थानं सुटा सुरू झाली. मग ते काय झालं, ट्रेड युनियन खाली करायची म्हणजे ॲक्ट. आणि मग त्याची नोंदणी झाली 75 साली. ती नोंदणी करणारे पहिले 14 लोक होतो, त्यात मी एक होतो. हां, मी लहान सगळ्यात, त्यात नुकता प्राध्यापक झालेलो. हां, मग विद्यापीठात त्या बॉडीजमध्ये माणसं व्यवस्थित गेली, ठराविक माणसंच यायची हो, बाकी काय नव्हतं. आम्ही 4ही जिल्ह्यातली ग्रामीण आणि शहरी अशी आली पाहिजेत असं प्रयत्न केला आणि त्यातूनही झालं. आता माझा दोष आहे तो, ते मला सुरुवातीला सिनेटमध्ये पाठवत होते, पण अजून हातकणंगलेकर नाहीत, अजून माधवराव माळी माझे गुरु ते नाहीत, आणि माझाच काय मध्ये नंबर लागला म्हणून मी मागं राहिलो. मग संभाजीराव चिडले भयंकर, म्हणजे तुमचा नंबर लावला की तुम्ही घोळ घालताय म्हणजे. आता ते ह्याला सुद्धा आपला काय तो डीन आर्ट्सचा म्हणजे अजून आह सोळंकी नाही तर मला कशाला करताय म्हणजे तुम्ही मारा म्हणले. मग आह सोळंकीनं गेलं वगैरे अशा पद्धतीनं. पण सिनेटमध्ये मी गेलो नंतर. अकॅडमिक काउन्सिलमध्ये मला कुलगुरूंनी घेतलं, त्यांचे राखीव जागा असतात ना त्यातनं घेतलं. आणि पुन्हा हाय पॉवर रिसर्च कमिटी वगैरे त्यात काम केलं. त्यानंतर मला म्हणते तू हे BOSमधनं जा. मग BOSमध्ये गेलो. तिथं मला वाटलं आहे ना अच्युत मानेला काहीच मिळालेलं नाही. सॉरी आईला शब्द आला आहे म्हणजे अच्युत मानेला काहीतरी मिळालं पाहिजे, मग त्याला चेअरमन केला. मग ते म्हणजे तू कशातच बसत नाहीस म्हणजे काय करूया तुझं. मग हे सुरू झालं. आणि पुन्हा मग संभाजीराव काय म्हणलं, रे तुम्ही म्हणता आकाशातले चंद्रसूर्य तोडून आणता, पण हिथं वेळेत नसता, त्यामुळे म्हणजे तुम्ही मरा म्हणजे दुसरा काय उपाय नाही. पुन्हा मग तसंच काम करत राहिलो. पण काय झालं, त्यात आमचा सोशल दृष्टिकोन पहिल्यापासून शांताराम बापूंनी प्रबोधिनी काढली. मी काय म्हटलं, त्या प्रबोधिनीला आपण मदत करायची. 5 रुपये आमची वर्गणी, पैसे जमायचे नाहीत. संभाजीराव कुकडे ह्यांना पटायचं मी म्हणतोय ते, बाकीची सगळी विरोधात, हे पैसे न्यायला चाललं हे सगळी म्हणायची विरोधाचं हे. पुन्हा काय झालं, 33% महिलांना जागा दिली पाहिजे. बाबूराव तुमची जागा द्या म्हणले, मी दिली. तो पुन्हा प्रॉब्लेम. पुन्हा लक्ष्मण मानेनं लाँग मार्च काढला, हां सोलापुरातून ह्याला. हां, त्या लाँग मार्चला मदत करायची म्हणलं. संभाजीराव म्हणजे बरोबर आहे, करायला पाहिजे. मग 5,000 रुपये दिले त्यांना आम्ही. शांताराम बापूंना पैसे दिले. पुन्हा शांताराव म्हणलं, अरे प्राध्यापकांचा उपयोग काय म्हणले, इथे येऊन काहीच करत नाही ते त्या इचलकरंजीत. तर संभाजीराव म्हणले, शांताराम बापू तुमचा काय उपयोग म्हणले, तुम्ही आता कामगार चळवळीत लढतच नाही. आता तुम्ही जे लढत होता ते आम्ही घेतले, आणि आम्ही जे शिकवायचं ते तुम्ही घेतले, हां वगैरे वगैरे. पण मग असं सतत असे थोडे आपण, मला कसं आहे, मला कुठली तर जागा पाहिजे, पद पाहिजे वगैरे असं डोक्यातच माझ्या नव्हतो. चला पुढं चला, लढत जाऊया सगळे लढे. मग ते गोखलेचा लढा, पुन्हा हे शांतिनिकेतनचा लढा, हे लढे सुरू झाले. उपोषणाच्या वेळा आम्ही मीन संभाजीराव 10 वेळा आम्ही बसलो आहे, 80 ते 90, हां 10 वेळा बसलो आहे. त्यातलं एक उपोषण लयच गाजलं, 10 दिवस होतं. शेवटी काय अंगात काही राहतच नाही उपोषणाच्या. पण झोपलं की ते काळ्या हुलग्याचे उसळ डोक्यात यायची आणि लोक इतके विचित्र. आम्हाला उपोषणाला बसवले आणि ती गर्दी बघून बिंदू चौकात ते भज्याचे गाडीवाले येऊन उभं राहिलो, त्यांचं भजी खपायचं ना, हे तर जरा गप्पा मारणार आणि भजी खाणार समोर उभं राहून. पुन्हा हे पत्रकार वासू होता कुलकर्णी, यायचा बसलायचा थोडा वेळ, हे जाऊ का उपाशी आहे जेवतो मग त्यांना म्हणणार वाश्या, आम्ही म्हणणार त्याला तुला काय वाटतंय का रे म्हणलं. का तर आम्ही लेका उपाशीच बसलो की तुम्हाला खुमखुम आहे म्हणले. आधी म्हणला तो मी लक्ष ठेवणार आहे म्हणला, वजन वाढलं की मी पेपरला छापणार म्हणलं. छाप त्यावर तो केसरीला होता. आणि 3 दिवसानं वजन वाढतंच हो, उपोषणाला बसल्या माणसांचं 3 दिवसानं वजन वाढतं आणि पुन्हा कमी होतं. पहिलं येऊन सारखा खिजवणार, 7वा दिवस झाल्यावर आला, समोर बसला, सगळ्यांच्या पाया पडला आणि रडायला लागला. म्हणून वासू काय झालं रे,
पुन्हा बायकोला पोरांना घेऊन आला, पाया पडा म्हणला. ते शिंदे नावाचे एक म्हातारे गांधीयन होते. ते उपोषण कसं करायचं हे शिकवण्यासाठी आमच्या उशाला येऊन बसायचे. हो, असं इकडे एकदम वगैरे. आता दुसरं ह्या निमित्तानं सांगतो, अलीकडे जे उपोषणं सुरू झालीत ते अतिशय विचित्र आहेत. जरांगेंना कळवलं होतं आम्ही, पाणी नाही पिता कसलं उपोषण करताय? पाणी अन्न आहे का? नाही आहे. आणि पाणी पिण्याशिवाय तुमचं हे कसं राहणार? नाही. आता बाबांनी सुद्धा त्यांचं बघून 3 दिवस बिन पाण्याचं. असं नाही आहे. उपोषण करा तुम्ही. उपोषण स्वतः मरण्यासाठी करायचं आहे का प्रश्न सोडवण्यासाठी? मग प्रश्न सोडवणे बघा ना त्याच्याकडं. हे बघत नाहीत अलीकडं, हे चुकीचं आहे. आणि मग माणसं त्रास करून घेतात फार. हे सुटामधले मतभेद टोकाला गेल्यानंतर सुटाचं काम तुम्ही बंद केलं? नाही, काय झालं, एक तर माझं बाहेरचं काम वाढलं, साखर कामगार आणि शेतमजूर कष्टकरी शेतकरी संघटनेकडून काम. नागनाथ अण्णा हा माणूस असा, तो 1 सेकंद सोडायचा नाही. कॉलेजला मला नेऊन सोडणार, गाडी बाहेर उभं राहिलेली, शेवटचा पिरियड झाला की गाडीत बसायचं, हां, आणि ते कुठं असेल तिकडे जायचं. अत्यंत सुंदर जेवण, दूध, सगळं, विश्रांती नाही. मला 42 साली भोळ मारायला लागली, 42व्या वर्षी वयाच्या. आणि मला हे झालं, म्हणजे शुगर झाली. हां, भारतला हे वाढलं, काय कोलेस्ट्रॉल 400 झालं होतं त्याचं कोलेस्ट्रॉल, आणि माझी शुगर 400 झाली होती. नारायण सूर्यांचे गुडघे सुजले. नारायण सूर्य येऊन 15-15 दिवस आमच्यात यायचे. हां, निळू भाऊ यायचे, राम नगरकर यायचे, वेगवेगळे लोक यायचे, उत्तम कांबळे यायचा आमच्याबरोबर, अशी अनेक माणसं होती. आणि मग ते जे सुरू झालं, मग संभाजीराव म्हणजे आता तुम्ही करतायच बाहेर, आता काय करूया म्हणजे आता. आणि मग संभाजीरावनाच काही लोकांनी असं थोडं हे केलं, पण शेवटी तर फार त्रास दिला, तुम्हाला माहिती आहे शेवटी संपूर्ण याच्यामध्ये. आणि मग आमचा सोशल दृष्टिकोन कुकडे होता तोपर्यंत आमचं बरं चाललं होतं. म्हणजे मेजॉरिटी आमच्या मागे असायची, आम्ही म्हणाल ते असं. सिनेटमध्ये सुटाशी संबंध नसणारी माणसं आम्ही म्हणाल त्याला होय म्हणायची, कारण त्यांचं माहीत होतं म्हणते. बाकीचं ते कॉलेजला हे जाते ना, LIC ना, हां, ते अहो हे कॉलेज बंद पाडायला लागली लोक तिथं. हे काय विषय गेला होता, BED कॉलेजमध्ये आम्हाला ग्लासातनं चहा दिला. लेखन म्हणलं हा विषय आहे, दिला चहा, मेहरबानी माना ना. मग ते धनागरे आले ना, धनागरे मला पाठवणार सगळे. मग ते मी उभा राहिलो की आमच्या सिनेटमधले महात्मा फुले म्हणून कोणतं घोषणा देणार. मी म्हणतो म्हणा, तुम्हाला काय म्हणायचं म्हणा, पण आम्ही मांडलेले मुद्दे पास व्हायचे. हां हां हां. म्हणजे एकदा प्रश्न विचारला, बारगीर नावाचे SJ बारगीर म्हणून प्राध्यापक होते, ती ह्याचे अकाउंटचे. बारगीरने प्रश्न विचारला की हे किती काय नापास होणारी मुलं पुन्हा फॉर्म भरतात, असे पैसे किती येतात? तर ते त्यांना उत्तर द्यावं लागलं 4.5 कोटी. मग ह्या पैशात तुम्ही काय करता? काहीच नाही. मग म्हणलं पास होणाऱ्या पोरांना पुरस्कार देऊया ना. मग ते 4.5 कोटी रुपये ह्याच्यात ठेवले, FD केली, आणि हां, त्यातून ते सुरू झालं. पुन्हा स्वातंत्र्याची 50 वर्ष झाली. मग नाना पाटील उद्यान तिथं विद्यापीठात आहे, हां, ते सुरू केलं. ते शिपाई वगैरे ते आहेत, ते म्हणजे आम्हाला पैसे नकोत, आम्हाला काय शिल्ड द्या ना. मग ते द्यायला सुरुवात केली. असं बरंचसं हे झालं. सर, विद्रोही सांस्कृतिक चळवळ हा एक तुमच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा हो. एकूण वाटचाल आणि विद्रोहीचं भवितव्य या दृष्टिकोनातून आम्हाला काहीतरी सांगा. काय झालंय, आमच्या जीवनात 3 टप्पे आहेत. साठोत्तरी मराठी साहित्य, तिथनं आम्ही ह्यात पडलो. मग ते सुर्वे, बाबूराव वगैरे, असं नामदेव ढसाळ, हे सगळे मित्र, दया पवार वगैरे असं. पुन्हा 70ला दलित साहित्य आलं, 70च्या पुढं. मग त्या चळवळीत आम्ही राहिलो. आनंद यादव आणि काही मित्रांनी सगळ्या मराठी ग्रामीण साहित्य, हां, ती चळवळ सुरू झाली. त्या चळवळीत आम्ही राहिलो. आणि पुन्हा शरद पाटील आमच्या जीवनात आले, कॉम्रेड शरद पाटील. आणि कॉम्रेड शरद पाटील म्हणजे आपण काहीतरी करायचं. पुन्हा आम्ही मग
दलित आदिवासी ग्रामीण साहित्य महासभा स्थापन केली आणि त्यातून साहित्य संमेलनं सुरू केली. मग ते वाळव्यात 2 झाली संमेलनं, कोल्हापूरला 1 झालं, सावंतवाडीला 1 झालं, तिकडे विदर्भात 1 झालं, साक्रीला झालं. ही संमेलनं सुरू झाली. ही माणसं जरा पुढं त्याचं पॉलिटिकलायझेशन झालं आणि साहित्य आणि बाकी चर्चा समीक्षा वगैरे हे जरा बाजूला पडायला लागलं आणि इलेक्शन आले की सगळी त्यातच. मग त्यानंतर आम्ही जर कंटाळ होतो, म्हणजे काय व्हायला लागलं, इलेक्शनचंच बोलायला लागली सगळी. अहो म्हणजे इलेक्शनचं काय बोलताय, साहित्य चर्चा आहे आपली. असं करत 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 मध्ये थोडे दिवस आम्ही थांबल्यागत झालं त्यात. पण हे बाळासाहेब ठाकरे, तो मनोहर जोशी मुख्यमंत्री झाला होता आणि त्याला भेटायला लेखक आले होते आणि त्यांना बाळासाहेब ठाकरे भेटच देणार. मग काय झाले, काय म्हणताना ते म्हणजे आम्ही जाऊ काय वगैरे, बाहेर चिडले ना. तर मनोहर जोशी आत गेले. म्हणजे ते लेखक आलेत. तर बाळासाहेब ठाकरे म्हणले त्या बैलांना काय भेटायचं. आता ह्याला रिॲक्शन आली आणि मग साहित्य संमेलन बाहेर घ्यायचं ठरलं. त्यांचं बाहेर घ्यायचं ठरल्यावर सकल साहित्य संमेलन म्हणून एक आलं मध्ये, हे सुर्वे, पुष्पा भावे वगैरे असं त्यांनी. आणि मग आम्ही म्हटलं आमचं झोपडपट्टीत जायचं संमेलन. आणि मग झोपडपट्टी ते गाणं म्हणायचं आणि डप पुढं करायचा, डफात पैसे टाकायचे, माझं 12 आणे 8 आणे वगैरे असं ते पहिलं साहित्य संमेलन 99 साली झालं. आणि त्यावेळा जी बॉडी जाहीर झाली, बाबूराव बागुल होते, तात्या होते. आणि मग मला उपाध्यक्ष केलं, भारत पाटण सेक्रेटरी, आणि अध्यक्ष कोणतरी दलित करायचा पहिल्यापासून, डाऊन टाउनमधला करायचा. दलित म्हणजे दलित असं नाही, डाऊन टाउनमधला करायचा. आणि मग तिथनं विद्रोहीचं वारं सुरू झालं. आणि मग विद्रोहीची संमेलनं तुम्हाला माहिती आहेत सगळी, बरीचशी. बाकीच्या सगळ्या गोष्टी विद्रोहीच्या माहिती आहेत तुम्हाला. मी माझी भूमिका मांडली. विद्रोही म्हणजे नेमकं काय. हे समाजामध्ये 2 प्रकार आहेत. एक द्रोही लोक आहेत आणि द्रोह्यांनी त्रास दिल्यामुळं, शोषण केल्यामुळं, फसवल्यामुळं चिडलेले विद्रोही आहेत. मग ही भूमिका मी मांडली, त्याचं फार मोठ्या प्रमाणात स्वागत झालं आणि आता विद्रोहीचे चांगल्यापैकी हे झालं आहे. आता तुम्ही माझा सत्कार आता विद्रोहीच्या वतीने घेत आहात. मी खरं तर छोटा माणूस आहे आणि खरं तर मी कफल्लक. आता कोणतर हसतील, प्राध्यापक तुम्ही कफल्लक कसे काय. मुळात आमचीच नोकरी संपत आली तर पगार 1000च्या भोवतीच फिरत होता. 1 पेन्शन मला 18,000 रुपये झाली. 2 आणि झालं काय, पुन्हा मिळायला दे पोटापुरते. पण शेती, मी शेतकरी आहे ना मूळचा, शेतीमध्ये सगळे पैसे जायला लागले. त्यामुळे मी कफल्लक झालो. नाही तर तशा अर्थाने मी कफल्लक म्हणता येणार नाही असं. पण ज्या पद्धतीनं तुम्ही सगळे करायला लागलाय, म्हणजे किती माणसं त्यात हे झाली, किती उत्साह आहे पोरांचा. तरुण वर्षभर करायला लागलेत. लोकांना कळना झालं हे कुठला कोण ह्याला वर्षभर याचं कसं काय चाललंय. पण चाललंय. झाडं लावली आपण, म्हणजे कर्मीर अण्णांच्या कुंभोजला लावले, बाकी ठिकाणी लावले, बरीच लावली झाडं. त्यानंतर पुस्तक तुला एवढे ग्रंथ जमले. माझं वजनाचे झाले, पुन्हा बायकोच्या वजनाची झाली, त्यातनं शिल्लक राहिली. ही पुस्तकं आपण तरुणांना वाटली वगैरे. हे सगळं जे आहे, आता साहित्यावर चर्चा होणार आहे. ती म्हणलं आता थांबवा, हे पहिलं होऊ दे सगळं आणि मग बघूया. तर ते श्रावस्तीने लगेच मला फोन केला, थांबवायचा काय मुद्दा नाही, हे 22 तारखेचं होऊ दे, त्यानंतर ते आपण साहित्य चर्चा घ्यायची आहे वगैरे वगैरे. म्हणजे हे जे सगळं चाललं आहे हे बघून म्हणजे आता 76ला आहे मी. म्हणजे काय पेरलं आहे, काय उगवलं आहे का नाही वगैरे वाटतं. पण हे सगळे तरुणांच्या मध्ये बघितल्यावर म्हणजे पुन्हा मी 40 वर्ष झाले का वाटायला लागले. इतकं म्हणजे ते चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. विद्रोहीचं काम पुढे गेलं पाहिजे. अजून काय झालं आहे, खरं तर विद्रोहीची रजिस्ट्रेशन नाही. तो के डी शिंदे म्हणणार विद्रोही कसा रजिस्टर होईल, बाकीचं कसं होईल. पण संस्था म्हणून ती पुढे जायचं असेल आणि आपण पर्यायी संस्था म्हणतोय, तर अखिल भारतीय कुठं पोचले. पर्यायी संस्था तिथं एक मोठं चांगलं विचारमंच उभा राहायला पाहिजे. त्या विचारमंचावर लोकांनाही मिळालं पाहिजे. चांगल्या प्रकाशन संस्था निघाल्या पाहिजेत. त्याची वितरण व्यवस्था झाली पाहिजे. आमच्या प्रायव्हेट लेवलवर काही झाले वितरक वगैरे, पण तसं नाही. विद्रोहीचं म्हणून एक वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे.
विद्रोहीचं आपल्या आज भारतात नाव आहे आणि भारताच्या बाहेरसुद्धा आहे. विद्रोहीवर PhD झालेली आहे. हो. विद्रोहीवर अंक निघालेत बरेचसे, तुम्हीच काढलेत काही. हो. त्यामुळं विद्रोहीला पर्याय नाही आहे, विद्रोही विचाराला पर्याय नाही आहे. आणि मुक्तपणे हां सम्यक विद्रोही म्हणा, ते काय वेगवेगळे शब्द येत आहेत, त्याचं काही नाही. आणि आत्तापर्यंत आपण जे अध्यक्ष केलेत, पार्थ पोळके आहे, तो जाधव आहे, म्हणजे सगळे अध्यक्ष करत असताना आपण वारू सोनवणं मला सारखे आग्रह धरतो तुम्ही अध्यक्ष व्हा. आणि गुरोस्वा खालचाच आहे, डाऊन रोड नाही, त्याला व्हा की म्हण. बाबा आढाव, हे आपले आहसाळुंके, दाभोळकर सगळ्यांनी आग्रह झाला तू अध्यक्ष हो. मी म्हणतो वारू राहिला आहे अजून काय झालं आहे, लोक पद ओरिएंटेडली झालेत, पदावर बसायचं, करायचं का नाही नंतर ठरवायचं. पण वारूला अध्यक्ष केला मी, त्यावेळेला तो आला नव्हता बैठकीला. मी त्याला फोन लावल्यावर तो म्हणला मला कशाला अडकवत आहे, तुम्हीच व्हा वगैरे वगैरे. नाही म्हणलं, तो म्हणला मला बऱ्याच वेळा यायला पैसे नसतात, तुला काय करायचं म्हणलं, आपण बघूया सगळं. अशा पद्धतीने झालं आहे आत्तापर्यंत. आणि धनाजी कसला राबतो, महाराष्ट्रभर फिरतो. हां. आणि एक दृष्टी नवीन आलेली आहे. आपण आता परिषदा घेतल्या, पंढरपूरला घेतले, बाकीचे तिकडे घेतले, यातून एक नवी पिढी तयार होते आहे. ही पिढी पुढे गेली पाहिजे, तिला आपण आता आपली जबाबदारी जास्त आहे. वाङ्मयीन अर्थानं त्यांना पुढे नेणं, जागतिक लेवलवर आपला लेखक गेला पाहिजे, विद्रोहीचा जागतिक लेवलवर आपलं साहित्य गेलं पाहिजे. आणि विद्रोही हे भारतातल्या सांस्कृतिक चळवळीतलं एक महत्त्वाचं हत्यार, या दृष्टीनं विद्रोही हे तयार झालं पाहिजे. त्याला ज्याला हत्यार कारी करणं म्हणतो. अण्णाभाऊंनी म्हटलं आहे, कोपऱ्यात पडलेली तलवार ती जर धूळ चढते, पण तलवार कधी गंजत नाही. तलवार उचलली की धूळ झटकता येते आणि आपलं पुढचं शौर्याचं काम करता येतं. त्या पद्धतीनं आपण हे केलं पाहिजे. आणि मी अण्णाभाऊ साठेंना जुळून पाहिलं आहे, तुम्ही चढू नका, मागं वळू नका, कुणी पळू नका, बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. आमच्या स्वजीवाची काहिली विद्रोहीच्या रूपानं या महाराष्ट्रात आणि भारतातलं स्त्री पुरुष समता, शोषणमुक्ती आणि स्त्री पुरुष समता, शोषणमुक्ती आणि जातीअंत, या 3 गोष्टी केल्याशिवाय आपण राहायचं नाही. आम्ही आता 76ला आहोत, किती वर्षे राहिलीत माहीत नाही, जीवशास्त्राचं काही सांगता येत नाही. पण आम्ही शेवटच्या ह्याच्या पण लढणार. तुम्हाला पाठीमागे राहणारा विनंती आहे की हा लढा पुढे गेला पाहिजे आणि मानवतेचा झेंडा जगभर लागला पाहिजे. या दृष्टीनं आपण सगळे प्रयत्न करूया. सर, तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू. प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरवानी आपल्या संपूर्ण आयुष्याच्या पठामधून ज्या पद्धतीनं आंदोलन उभी केलीत, ज्या चळवळी उभी केल्या, हा एकूणच धावता आढावा सरांनी आपल्या समोर मांडला. यातून जी प्रेरणा चळवळीला मिळते ती नक्कीच आशादायी आहे. सरांचं व्यक्तिमत्व एकूणच चळवळीला पोषक असं आहे, सरांचे विचार चळवळीला पोषक आहेत. येणाऱ्या भावी पिढीसाठी सरांचे हे विचार अत्यंत महत्त्वाचं असं योगदान देणारे आहेत. सरांना दीर्घायुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.